विठ्ठल 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 ऐसा कळावा विठ्ठल ऐसा कळावा विठ्ठल ऐसा मिळावा विठ्ठल ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला ऐसा कळावा विठ्ठल ऐसा मिळावा विठ्ठल ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला देह चंदन उगाळू पुण्या गरीबाच्या दारी तवा येईल विठ्ठल घेण्या गळा भेट माझी तवा येईल विठ्ठल घेण्या गळा भेट माझी ऐसा भेटावा विठ्ठल ऐसा भेटावा विठ्ठल ऐसा मिळावा विठ्ठल ऐसा जळावा विठ्ठल काळ झाला ऐसा जळावा विठ्ठल काळ झाला सोडून साऱ्या मोडीन मी जाती टाळाची पड्या जोडून साऱ्या मोडीन मी जाती तवा विठ्ठलाच्या चरणाची लावीन गमाती ऐसा जोडावा विठ्ठल ऐसा जोडावा विठ्ठल ऐसा घडावा विठ्ठल ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला राजकुमार काननगिरे येता 10वी मार्च 25 महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळ लातूर 97.60% कधी तरी कुणाच्या दुखाशी तारा जोडावी कधी तरी कुणाच्या दुखाशी होईल झनकार विठ्ठलाच्या मनी ऐसा ऐकावा विठ्ठल यानंतर महिला व बाल विकास अधिकारी म्हणून
परगे यांनी स्टेजवर यावं, त्यांचं महाराजांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत. परगे साहेब या. काळ झाला ऐसा जळावा विठ्ठल, काळ झाला. सो दयाबाई राम महाजन स्टेजवर यावं लवकर. सारा रंग एक व्हावा, नभी अबीर गुलाल सारा रंग एक व्हावा. तुझ्या सावळ्या रंगात भेद मिटू दे गा सारा, ऐसा दिसावा विठ्ठल. ऐसा दिसावा विठ्ठल, ऐसा रंगावा विठ्ठल, ऐसा पवार सर यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे. त्यांचंही स्वागत महाराजांच्या हस्ते पुष्पहार देऊन. ऐसा जळावा विठ्ठल, काळ झाला ऐसा तळावा विठ्ठल, ऐसा मिळावा विठ्ठल, ऐसा जडावा विठ्ठल, काळ झाला. आदरणीय नांदेड जिल्हा नव्हेच तर आपल्या नांदेड जिल्ह्याचं नाव, नांदेड जिल्ह्यातील छोटासा तालुका असलेलं देगलूर हे गाव, धोंडा महाराजापासूनची परंपरा ज्या महात्म्यांनी जपलेली आहे. आदरणीय गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे नाव देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी हरिनामाची पताका फडकवलेली आहे, अशा गुरुवर्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. गुरुवर्यांना मी विनंती करतो की पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरि महाराज की जय. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टीकेसी. ज्ञान होय मूढा अतिमूर्ख त्या दगडा, वाचिल जो कोणी जनी त्यासी लुटांगणे. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टीकेसी. एका मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एका मातेचं नाही, दोन मातेचं केलेलं हे वर्णन, थोडासा त्याचा विचार मला करायचा आहे. मातेची पुण्यतिथी आहे, हा एक औचित्याचा भाग आहे. आणि जनाबाई नावाच्या मातेचा हा अभंग आहे, हा एक औचित्याचा भाग आहे. आणि ज्ञानेश्वरी ही एक माता आणि पंढरी ही एक माता, या दोन माताच्या संबंधानं काही सेवेचा विचार जनाबाईंनी या अभंगातून सांगितलेला आहे. हा एक औचित्याचा विचार करून मला या अभंगाच्या संबंधानं थोडंसं बोलायचं आहे. वाचावी ज्ञानेश्वरी. जनाबाईंनी सगळ्या जगाला उपदेश करत असताना सांगितलं, तुम्ही दोनच साधनं करा. एक ज्ञानेश्वरीचं वाचन करा
आणि डोळा पाहावी पंढरी, डोळ्यांनी पंढरीचं दर्शन घ्या. म्हणजे पंढरपूरची वारी करा आणि ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचा सतत व्यासंग ठेवा, सतत वाचन करा, रोज नियमानं ज्ञानेश्वरी वाचा. असं जनाबाईचं सांगणं आपल्याला जे पाहायला सापडतं. या दोन्ही साधनाचं काय महात्म्य आहे याचा विचार आपल्याला थोडासा करावा लागेल. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तसा सगळ्या जगाची माता म्हणण्यासारखाच आहे. आईने ज्या वात्सल्यानं मुलाचं संगोपन करावं त्या वात्सल्यानं ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या जगाचं संगोपन करण्याकरता जी ग्रंथ सामग्री निर्माण करून ठेवलेली आहे त्याच्यातली ज्ञानेश्वरी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं तर मोक्ष पांथस्य पाथेयम दत्तम ग्रंथ चतुष्टयम. बरं का, ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन अशा पद्धतीनं काही ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मोक्षाच्या मार्गानं निघालेला जो पथिक आहे त्या पथिकाला रस्त्यानं जाताना रस्त्यात काही पाथेय लागतं, काहीतरी शिदोरी लागते, काहीतरी मध्ये खायला लागतं. मग आपला मुलगा प्रवासाला निघाल्याच्या नंतर त्याला रस्त्यात प्रवासात खाण्यापिण्याची अडचण होऊ नये याची दक्षता कोण घेतं? आईच घेत असते. आईलाच ती काळजी असते, माझ्या मुलाला खायला लागेल. आईलाच ही काळजी असल्यामुळं आई काय करते, मुलगा प्रवासाला निघाला की रस्त्यात त्याची काळजी म्हणून त्याला खायला काहीतरी लागेल तर ते त्याच्याजवळ असावं, त्याची आबाळ होऊ नये. आता हॉटेल्सची व्यवस्था झाली तो भाग वेगळा, पण जुन्या काळामध्ये तसं नव्हतं. त्याच्यामुळं रस्त्यानं जाताना पाथेय काहीतरी लागायचं, खायला काहीतरी लागायचं, मग ते खायला द्यायची जबाबदारी आई व्हायची. त्याप्रमाणे मोक्षाच्या मार्गानं निघालेला जो साधकरूपी बालक आहे या बालकाला सुद्धा मोक्षाच्या मार्गाच्या प्रवासात काहीतरी खायला लागणार आहे, याला पाथेय द्यावं लागणार आहे. मग ते पाथेय कोणतं? ज्ञानेश्वर महाराज नावाच्या मातेनं माऊलीनं आपल्याला 4 ग्रंथाचं पाथेय दिलं. दत्तम ग्रंथ चतुष्टयम, 4 ग्रंथाचं पाथेय त्या माऊलीनं आपल्याला दिलेलं आहे. कोणते कोणते ग्रंथ दिले? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली, दुसरी अभंगगाथा दिली, तिसरी चांगदेव पासष्टी दिली आणि शेवटचा सिद्धानुवाद असलेला अनुभवामृत ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या जगाला म्हणजे साधकांना मोक्षाच्या मार्गानं जात असताना पाथेयासारखा भूक लागली असताना काहीतरी खाण्याकरता असावं त्या पद्धतीनं वापरण्याकरता या 4 ग्रंथाचा लाभ, या 4 ग्रंथाची उपलब्धी ज्ञानेश्वर महाराजांनी करून दिलेली आहे. हे माऊलीचं कर्तव्य, आईचं कर्तव्य ज्ञानेश्वर महाराज करतात. म्हणून माऊली ती तत्वमता, त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना माऊली हा शब्द लावला जातो, उगीच लावला जात नाही. आईची जबाबदारी वाहण्याचं काम त्यांनी केलेलं असल्यामुळे त्यांना माऊली म्हणतात. हा भाग आपण लक्षात घ्या. माऊलीचं हे महत्त्व आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं हे महत्त्व आहे. सगळ्या साधकांना साधकाचा मायबाप असंच त्यांचं वर्णन नाथ महाराजांसारख्या साधुपुरुषांनी केलेलं असल्यामुळं साधकांना मोक्षाच्या मार्गानं जात असताना हातात त्याच्या काहीतरी असलं पाहिजे म्हणून ही 4 ग्रंथाची सामग्री ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली आहे. त्याच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं ज्ञानोबारायांनी ठेवलेलं नाव जर आपण पाहिलं तर भावार्थ दीपिका असे. बरं का, भावार्थ दीपिका, धर्मकीर्तन असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या ग्रंथाबद्दल म्हणतात. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायी कपट. आपल्या ग्रंथाला धर्मकीर्तन नाव दिलं, धर्मकीर्तन नाव बाजूला ठेवा. भावार्थ दीपिका हे नाव ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ग्रंथाच्या बाबतीमध्ये योजलेलं आहे. हे भावार्थ दीपिका काय? दीपिका म्हणजे उजेडाकरता दिव्याची व्यवस्था असावी, तशा पद्धतीनं मोक्षमार्गानं प्रवासाला निघालेला जो साधकरूपी बालक आहे या साधकरूपी बालकाच्याकडं खाण्यापिण्याची व्यवस्था जशी असावी तसं अरण्यातून, निबिड अरण्यातून जात असताना अंधाऱ्या भागातून प्रवास करताना काहीतरी प्रवासात त्या साधकाला उजेडाची व्यवस्था आवश्यक असते. मग ही उजेडाची व्यवस्था कोणती? दीपिका. ही कोणती दीपिका? भावार्थ दीपिका. भवकांतार तो दत्ता, भवकांतार म्हणजे भवरूपी अरण्यातून जात असताना ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हातामध्ये हा ज्ञानेश्वरी नावाचा भावार्थ दीप आपल्या हातात दिलेला आहे. या दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला चालता येतं, सिद्धानुवादाच्या स्वरूपाची सामग्री भक्षण करता येते. चांगदेव पासष्टीसारख्या ग्रंथाचा अभ्यास केल्याच्या नंतर, त्याचं वाचन केल्याच्या नंतर आपल्याला चित्तशुद्धीची व्यवस्था करून घेता येते. आणि ज्ञानोबारायांनी आपल्या हातात दिलेली ही अभंगगाथा, हरिपाठ संहिता किंवा इतरही बाकीचे ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग, या सगळ्या सामग्रीच्या आधारानं आपल्याला भक्तिसुखाचा अनुभव घेता येतो आणि निरंकुशा तृप्ती प्राप्त करून घेता येते. हातात दिलेली शिदोरी कशा करता? तृप्ती करता. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेल्या या 4 ग्रंथाचा उपयोग काय? नुसती तृप्ती नाही, निरंकुशा तृप्ती प्राप्त व्हावी, हे त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं.
पंचऋषीकारांनी तृप्तीचा विषय सांगत असताना 2 पद्धतीनं तृप्तीचा विचार केला. एक सांकुशा तृप्ती असते आणि दुसरी निरंकुशा तृप्ती असते. जी तृप्ती थांबणार आहे, ज्या तृप्तीला अंकुश लागणार आहे. आत्ता जी तृप्ती आपल्याला अनुभवाला येते आहे, पण थोडा वेळाच्या नंतर, काही कालाच्या नंतर आपल्याला ती तृप्ती पुन्हा अतृप्तीत परिवर्तित झालेली पाहायला सापडणार आहे. त्या तृप्तीला सांकुशा म्हणतात. अंकुश लागतो, तिला मर्यादा आहे. पण ब्रह्मबोधानं प्राप्त झालेल्या तृप्तीच्याबद्दल मात्र वेदांताचं म्हणणं असेल निरंकुशा. सांकुशा विषयेस तृप्ती ही इयन तृप्ती निरंकुशा, हे पंचऋषीकाराचं त्या संदर्भातलं वाक्य आहे. तृप्ती म्हणजे काय हेच थोडंसं अगोदर समजावून घेण्यासारखं आहे बरं का. मनुष्याला मी तृप्त झालो, माझी तृप्ती झाली, मला तृप्ती प्राप्त झाली असं मनुष्य जरी बोलत असला तरी नेमकं तृप्ती म्हणजे काय, कोणत्या आनंदाला तृप्ती म्हणतात, शास्त्राने त्याचा विचार असा केला आहे थोडासा वेदांतामध्ये बरं का. आपल्याला प्रिय, मोद, प्रमोद आणि त्याच्या पलीकडे तृप्ती अशा क्रमानं आनंदाचा विचार करावा लागतो. आपल्याला आनंद देणारी, इष्ट वाटणारी अशी वस्तू किंवा व्यक्ती, डोळ्याला दिसल्यावर होणारा आनंद, आपल्या आवडीची इष्ट असलेली वस्तू आपल्या हातात आल्याच्या नंतर होणारा आनंद, डोळ्याला दिसल्याने होणाऱ्या आनंदाच्या पेक्षा हातात ती वस्तू आल्याच्या नंतर होणारा आनंद जो आहे तो मोठा असतो. आणि त्या वस्तूचा उपभोग झाल्याच्या नंतर होणारा आनंद त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि त्या उपभोगाची आवृत्ती झाल्याच्या नंतर होणारा जो आनंद असतो ना, त्याचं नाव आहे तृप्ती. तृप्तीचं हे लक्षण आहे. मला उदाहरणानं जर सांगायचं झालं तर मला आंबा आवडत असेल तर मला डोळ्याला आंबा दिसला की मला आनंद होतो, याला प्रिय म्हणतात. या आनंदाचं नाव प्रिय असं आहे. मला आवडणारा आंबा माझ्या डोळ्याला दिसल्याच्या नंतर कोणीतरी तो उचलून माझ्या हातात दिला. अरे हा पाहायला लागला या आंब्याच्याकडे, याला आवडला वाटतं, याला द्यावा. कोणीतरी उचलून माझ्या हातात दिला. मला जो हातात आंबा आल्याच्या नंतर होणारा आनंद आहे ना, त्या आनंदाचं नाव आहे मोद. माझ्या हातात आलेला आंबा, त्या माणसाने मला सांगितलं महाराज काही संकोच करू नका, खाऊन टाका, काही हरकत नाही, आम्ही कोणी तुमचे भक्तच आहोत, खा तुम्ही, काही अडचण नाही असं म्हणल्याच्या नंतर मी तो आंबा खायला लागलो की मला जो आनंद होतो ना, त्या आनंदाला म्हणतात प्रमोद. आणि माझ्या हातात एकच आंबा आला आणि तो मी खाल्ल्याच्या योगानं झालेला जो आनंद आहे तो प्रमोद. पाहता पाहता बाजूच्या माणसाला वाटलं की बाबा याला एक आंब्याने तृप्ती दिसत नाही, याला 4-2 आंबे खायला द्यावेत, म्हणून त्यानं माझ्या हातात एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, असा मी पुरे म्हणेपर्यंत आंबे देण्याचा उपक्रम त्यानं चालू ठेवला. तर एक 5-6 आंबे पोटात गेल्याच्या नंतर मी थांबतो आणि हो म्हणतो, बस आता नको म्हणतो, छान झालं, मला आता तृप्त झालो म्हणतो. तो जो आनंद असतो ना, म्हणजे काय झालं, इष्ट वस्तूचं दर्शन, तज्जन्य आनंदाचं नाव आहे प्रिय. इष्ट वस्तूचा लाभ, तज्जन्य जो आनंद आहे त्याचं मोद. इष्ट वस्तूचं दर्शन, लाभ, त्याच्यानंतर त्या इष्ट वस्तूचा उपभोग होण्याच्या योगानं घडणारा जो आनंद आहे त्याचं नाव मोद. आणि त्या मोदाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर इष्ट वस्तूचं दर्शन, दर्शनाच्या पुढे लाभ, लाभाच्या पुढे भोग आणि भोगाच्या पुढे भोगाची आवृत्ती. म्हणजे एक आंबा खाल्ल्याने होणारा जो आनंद आहे तो जर मोद असेल तर 10-5 आंबे पोटात पडल्याच्या नंतर बास म्हणताना होणारा जो आनंद आहे ना, या आनंदाचं नाव आहे तृप्ती. अशी ही जी तृप्ती आहे ना, ही तृप्ती 2 प्रकारची. एक तृप्ती आहे सांकुशा आणि दुसरी आहे निरंकुशा. पंचऋषीकाराचं म्हणणं आहे की बाबा विषयाच्या उपभोगानंही मनुष्याला तृप्तता असते. आत्ताच आंब्याचं उदाहरण आपण पाहिलं. या आंब्याला विषयच म्हणावं लागेल, एक प्रकारचा आंबा विषयच आहे. मग त्याच्या उपभोगानं मला प्राप्त झालेली जी तृप्ती आहे ही मात्र सांकुश आहे. कारण काय, दुसऱ्या विषयाची कामना झाली की ही तृप्ती थांबते. आंबा खाऊन झालाय बाबा, आता थोडंसं घोटभर दूध प्यायला मिळालं असतं तर बरं झालं असतं असं वाटलं की आंब्याची तृप्ती संपून गेली, तिला अंकुश लागला. मग ती तृप्ती जर थांबत असेल, विषयांतराच्या कामनेनं पहिली तृप्ती जर थांबत असेल तर त्या विषयाच्या उपभोगातून, भोगाच्या आवृत्तीतून होणारा तृप्ती नावाचा जो आनंद विशेष आहे याला मर्यादा लागत असल्यामुळे शास्त्रकार म्हणतात ही सांकुशा तृप्ती ही. आणि पंचऋषीकारांनी पुढं सांगितलं इयन तृप्ती ही. इयम म्हणजे ब्रह्मबोधानं प्राप्त होणारी तृप्ती, मी ब्रह्म आहे या ज्ञानानं प्राप्त होणारा जो तृप्ती विशेष आहे याला म्हणतात निरंकुशा तृप्ती. मी कशाकरता बोललो, ज्ञानेश्वर महाराज साधकरूपी बाळाला मोक्षाच्या मार्गानं जात असताना हातात जे पाथेय देतात 4 ग्रंथाच्या रूपाचं, हे पाथेय सेवन करणाऱ्या साधकाला प्राप्त होणारा तृप्ती विशेष जो आहे तो सांकुशाने निरंकुशा तृप्ती येते.
ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला तृप्ती जी मिळते ती निरंकुश असते. अमृतानुभवाचा अभ्यास करायला लागा, तुम्हाला प्राप्त होणारा जो आनंद आहे तो कधी थांबणारा नसतो, निरंकुशा तृप्ती येते. ज्ञानोबरायचा हरिपाठ आपण रोज नियमानं म्हणायला लागा, म्हणणार नुसतं अर्थाचा विचार तर पुढचा राहिला हो, पण तो ज्ञानोबरायचा हरिपाठ आपण नियमानं मी वारकरी आहे या भावनेनं पठन करायचा जरी ठरवला आणि तो जरी नुसता म्हणायला लागलो तरी जो आनंद मिळतो ना साधकाला वर्णनातीत असतो. तो वर्णनातीत आनंद कधी थांबणारा नसतो. काहीतरी दुसरी कामना निर्माण झाली म्हणून हरिपाठाच्या पठनाचा माझा आनंद थांबला असं कधी होत नाही. म्हणून तो निरंकुशा तृप्तीच्या रूपाचा आनंद आहे. कोणत्याही ग्रंथाचा विचार करा, ज्ञानेश्वर महाराजांचा हे पाथेय आहे. पाथेय म्हणजे खाद्य आहे, खाद्य म्हणजे इष्ट आहे. आणि ते इष्ट दिसलं, इष्टाचा लाभ झाला, लाभाच्या नंतर भोग घडला आणि भोगाची आवृत्ती घडली. म्हणजे ज्ञानेश्वरीचं एक पारायण होऊन भागत नाही, भोगाची आवृत्ती पाहिजे. अनुभवामृताचं एक पारायण चालत नाही, अनेक अनुभवामृताची पारायणं झाली पाहिजेत. हरिपाठ एकदा वाचून चालत नाही, जन्मभर रोज म्हणावा लागतो. आणि या भोगाच्या आवृत्तीनं होणारा जो आनंद आहे या आनंदाचं नाव आहे तृप्ती. ही निरंकुशा तृप्ती प्राप्त करून देणारी अशी ग्रंथरूपी पाथेयाची योजना प्रत्येक साधक बाळकाच्या करता म्हणून करून ठेवणारे ज्ञानेश्वर महाराज असल्यामुळे त्यांना माऊली म्हणतात. दुसरं काही कारण नाही. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई असं नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. वेदशास्त्राने ग्वाही देऊन सांगितलं, दौंडी पिटून असं सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सगळ्या साधकाची माता आहेत, सगळ्या साधकाची माता आहेत. त्वमेनः पिता योऽस्माकं अविद्यायाः परंपारं तारयसि. उपनिषदामध्ये येतं. देवात सद्गुरुनाथाला उद्देशून अशा पद्धतीचं वर्णन येतं की गुरु महाराज तुम्ही आमचे पिता आहात. पिता आहात म्हणजे रक्षण करणारे आहात. रक्षण करता म्हणजे काय करता, आम्हाला अविद्येच्या पैलतीराला नेऊन सोडता. हे आमचं रक्षण तुम्हीच केलं म्हणून तुम्हाला आम्ही पिताही म्हणू शकतो, म्हणूनच आम्ही तुम्हाला माताही म्हणू शकतो. तुम्ही रक्षण केलं. संगोपनाचं काम करणारी माता असते, रक्षणाचं काम करणारी माता असते. हा भाव जर लक्षात घेतला तर वेदशास्त्रांनी ज्यांना गुरुत्व आहे त्याच व्यक्तीच्या बाबतीमध्ये माता पिता शब्दाची योजना केली. हे लक्षात घेतलं की माऊली कोणाला म्हणतात हे आपल्याला लक्षात येतं. ज्यांनी काहीतरी खायला द्यावं, ज्यांनी प्रवासाला निघालेल्या साधकरूपी बाळकाच्या करता म्हणून काहीतरी पाथेयाची व्यवस्था करावी, ज्यांनी तृप्तीची व्यवस्था करावी, नवे नवे निरंकुशा तृप्तीची व्यवस्था करावी, अशी व्यवस्था करणारी जी व्यक्ती असते तिचं नाव माता, तिचं नाव माऊली. आणि हे माऊली पण सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी दिसून येत असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना सगळे संत माऊली म्हणतात. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. नामदेवरायचे शब्द जर आपण पाहायला लागलो तर ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानेश्वर महाराज साध्या लोकाची माऊली नाही, योग्याची माऊली. कोणत्या योग्याची? अष्टांग योग्याची. तेवढंच नाही, जो ज्ञानयोगी त्याचीही ही माऊली आहे, जो अष्टांगयोगी त्याचीही माऊली आहे, जो कर्मयोगी त्याचीही माऊली आहे, आणि जो भक्तियोगी त्याचीही माऊली आहे. सगळ्या योग्याची माऊली. किंवा नामदेवरायच्या शब्दात जर बघायचं झालं, थोडासा इकडं तिकडं शब्दाचा बदल करून, ज्ञानराज माझी माऊली आणि ज्ञानराज योग्याची माऊली. सगळ्या योग्याची माऊली जसे ज्ञानेश्वर महाराज आहेत तसे ते माझी म्हणजे माझ्यासारख्या भक्ताची सुद्धा. नामदेवराय भक्त शिरोमणी म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचीही ती माऊली आहे. याचा अर्थ काय झाला? ज्ञानेश्वर महाराज कोणत्याही क्षेत्रातल्या साधकाच्या माऊलीत्वाचा निर्वाह करतात. सर्व क्षेत्रातला, कोणी कर्माच्या क्षेत्रातला असेल त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी आईसारखं वर्तन केलेलं आहे. कर्ममार्गाने जावं, धर्ममार्गाने जावं, योगाची साधना करावी, ज्ञानाची साधना करावी, भक्तीची साधना करावी. हे सगळं 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 साधकांना शिकवणार कोण आहे? ज्ञानेश्वर महाराजच आहेत. एक ज्ञानेश्वर महाराजांचंच आपण वाङ्मय पाहायला लागलो, धर्मही शिकवतात. तुम्हा वर्णविशेष वशे आम्ही स्वधर्म हा विहिला असे, याते उपासा मग आपैसे पुरती काम. ज्ञानेश्वर महाराजांनी 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. प्रजापती संदेश नावाच्या एका स्वतंत्र प्रकरणाची कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. सहयज्ञ हा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एशवस्त्विष्ट कामधुक. या श्लोकावर टीका लिहित असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा या श्लोकात काय सांगितलं गेलं?
प्रजापतीनं ब्रह्मदेवानं सृष्टीच्या प्रारंभाला ही सगळी सृष्टी निर्माण करत असताना प्रजाजन जे निर्माण केले ते नुसते नाही, धर्मासहित प्रजा निर्माण केली. सह यज्ञाहा प्रजाहा सृष्ट्वा, यज्ञ म्हणजे धर्म, त्या धर्माच्या सहित प्रजेला निर्माण करून प्रजापतीनं सांगितलं की बाबा अनेन प्रसविष्यध्वम, या धर्माच्या युगानं तुम्ही भगवंताची आराधना करा. एष वस्त्विष्ट कामधुक, हा धर्म तुमच्याकरता म्हणून सगळे इष्टपदार्थ देणारा कामधेनू ठरो. हे प्रजापतीचं बोलणं आहे. ते पूर्वीच्या काळामध्ये प्रजापतीनं प्रजा निर्माण केली, ती धर्मासह निर्माण केली आणि सगळ्या प्रजाजनाला या धर्माचं तुम्ही अनुष्ठान करा, यांनी परमेश्वराची आराधना करा, हा धर्म तुमच्या सगळ्या कामना पूर्ण करणारा ठरो, असं जे वर्णन केले ते पूर्वीच्या काळात प्रजापतीनं प्रजा निर्माण करून. हे सगळे शब्द पाहिल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी एक कथा सांगायला सुरुवात केली आपल्याला. त्याला प्रजापती संदेश म्हणतात. प्रजापतीनं प्रजेला निर्माण केलं आणि ती सगळी प्रजा म्हणायला लागली प्रजापतीला की महाराज आम्हाला तुम्ही निर्माण केलं, देवा काय आश्रय यथामहा, पण आम्ही कुणाचा आश्रय घ्यावा, कशाच्या योगाने आम्हाला सुखसमृद्धी प्राप्त होणार. हे सगळी जेव्हा प्रजा प्रजापतीला विचारायला लागली तेव्हा ज्ञानेश्वर महाराज त्या प्रजापतीच्या मुखातून उपदेश करतात. तुम्हा वर्णविशेषवशे आम्ही स्वधर्म हा विहिला असे. 4 वर्णाच्या दृष्टीनं 4 प्रकारचा धर्म आम्ही तुम्हाला सांगून ठेवलेला आहे. तुमच्याकरता, तुम्ही प्रजाजन, तुमच्याकरता तुमच्यासोबतच हा धर्म निर्माण करून ठेवलेला. या ते उपासा, या धर्माची उपासना करा, मग आपैसे पुरती काम, मग तुमच्या सगळ्याच्या सगळ्या कामांना आपोआप पूर्ण व्हायला लागतील. हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी प्रजापतीच्या मुखातून सांगून ठेवलं ना, हे काय आहे? धर्म शिकवणंच आहे. तुम्ही स्वधर्माचं अनुष्ठान करा, या स्वधर्माचं अनुष्ठान केल्याच्या योगानं तुम्हाला सगळी सुख प्राप्त होतील. तुम्ही जर स्वधर्म अनुष्ठानात घेतला नाही तर तुमच्या जीवनाला किंमत राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ही गोष्ट आपल्याला अन्वय व्यतिरेक दोन्ही पद्धतीनं सांगितलं. तुम्ही धर्माचं अनुष्ठान करा, तुम्हाला सुख मिळतील. तुम्ही धर्म सोडून द्या, तुम्हाला दुःख भोगावी लागतील. स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. आपल्या जीवनामध्ये स्वधर्माचा लोप जर झाला तर सर्व सुखाचा थारा असलेला तो धर्म तो आपल्या जीवनातून निघून गेल्याच्या नंतर कसली सुख यायची आपल्या जीवनामध्ये? येत नाहीत म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. धर्म हा सगळ्या सुखाचा आधार आहे, थारा आहे. तो थाराच जर तुम्ही मोडून टाकायला लागला तर कसलं सुख तुमच्या जीवनात येणं शक्य आहे? दीपासवे मालवला प्रकाश जाय. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, दिवा हा प्रकाशाचा आश्रय असताना अंधाऱ्या जागेत असलेला तो दिवा जर मालवला तर प्रकाशाचा आधारच गेल्याच्या नंतर जसा त्या घरामध्ये प्रकाश असण्याची शक्यता नाही, तसा तुमच्या जीवनात धर्म सुखाचा थारा आहे. प्रकाशाचा थारा दिवा गेला की जसा प्रकाश राहत नाही त्याप्रमाणे सुखाचा थारा असलेला धर्म आपल्या जीवनातून जर लोप पावला तर आपल्या जीवनामध्ये सुख राहत नाही. हे काय सांगणं झालं? धर्म नसेल तर सुख नाही, धर्म नसेल तर सुख नाही. भरतारे वीण वनिता उपहती पावे सर्वथा तैसी दशा जीविता स्वधर्मे वीण. ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरणानिशी आपल्याला सांगितलं. समाजात अशी प्रथा आहे. काय प्रथा आहे? एखाद्या स्त्रीचा पती नसेल, एखाद्या स्त्रीचा पतीनं त्याग केला असेल, एखाद्या स्त्रीचा पती निवर्तला असेल तर त्या स्त्रीच्या जीवनाला फार मोठी किंमत समाजात दिली जात नाही. दिली जावी की जाऊ नये हा विषय वेगळा आहे. दिली जात नाही, दिली जात नाही. हे जसं आहे तसं तुमच्या जीवनामध्ये स्वधर्माचा जर लोप झाला तर स्वधर्माच्या लोपाच्या योगानं तुम्हाला सुद्धा कुठे सन्मान प्राप्त व्हायचा नाही. हे उपनिषदाचं तत्व आहे, हे वेदशास्त्राचं तत्व आहे. धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा लोके धर्मिष्ठम प्रजा उपसर्पंती. श्रुतीनं असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. सगळ्या जगाची प्रतिष्ठा म्हणजे थारा, सगळ्या सुखाचा थारा कोण? धर्म. जगात सगळेच्या सगळे बहुसंख्य लोक कोणाच्याकडे जाताना दिसतात आपल्याला मार्गदर्शनासाठी? धर्मिष्ठम प्रजा उपसर्पंते. जो धर्मनिष्ठ आहे, सदाचारानं जो चालणार आहे, नीतिनियमानं जो वर्तन करणार आहे, अशाच मनुष्याच्याकडे लोकांची प्रवृत्ती असते, रीघ असते. हे काय सांगणं झालं? उपनिषदाने सांगितलं धर्म हा सुखाचा थारा आहे.
लोक मार्गदर्शनाकरता धर्मनिष्ठ मनुष्याच्याकडे जात असतात. याचा अर्थ काय झाला? तिथून काहीतरी मार्गदर्शन घेऊन आल्याच्या नंतर आपलं जीवन आपण सुखी बनवू शकू याची लोकाला खात्री आहे. म्हणजे धर्म हा सुखाचा थारा आहे, ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतात. धर्म गेला की तुमच्या जीवनातून सुख गेलं, हेही ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हे सांगणं काय आहे? आपण धर्मनिष्ठ राहावं याची ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली ती काळजी आहे. काळजी आहे. माऊली कुणाला म्हणायचं याचा विचार करत असताना ही सगळी काळजी वाहिली पाहिजे. कर्ममार्गानं धर्ममार्गानं जाणाऱ्या लोकांची काळजी वाहण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. बरं, जे योग मार्गानं जाणारे आहेत, अष्टांग योगाचा ज्यांना अभ्यास करायचा आहे, यम नियमाधिक साधनाचा अभ्यास करण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या 8 अंगाला म्हणून मिळून योग म्हणतात, अष्टांग योग म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः योगाचा अभ्यास केला, स्वतः योगाचा अभ्यास केला. मोठे योगी ज्ञानेश्वर महाराज होते. 1400 वर्षपर्यंत देह जिवंत ठेवणाऱ्या अशा समर्थ योग्याला सुद्धा वेळ लावण्याचं सामर्थ्य असलेला योगी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. एवढं मोठे योगी पण आहे, एवढं योगाचं सामर्थ्य आहे. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायाचा विचार व्यक्त करत असताना शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिनकुशोत्तरम या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी जो कुंडलिनी योगाचा विचार लिहिलेला आहे तो सगळा योगमार्गी साधकाकरता म्हणून उपयुक्त विचार आहे. हा सगळा विचार लिहित असताना बाकीच्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज योगाला जरी कठीण म्हणत असले तरी ज्ञानेश्वरीमध्ये कुंडलिनी योगाचा विचार सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत, एरवी सोपे योगासारखे काही आहे. थोडा विचार करा, सरळ वृत्तीनं विचार करा. योगासारखं सोपं काही आहे का रे बाबा? आता योगासारखं सोपं काही आहे का रे बाबा हे बोलणं कसं आहे? माऊलीच्या हृदयाचं आहे. पोराला एखादा कठीण वाटणारा विषय पण तो त्या पोराच्या गळी उतरवायचा असेल तर हे फार अवघड आहे, हे तुला येणारच नाही असं म्हणलं की पोरगा आधीच गळून जातं. पण त्या पोराला अरे याच्यात काय, तो याच्यापेक्षा मोठी मोठी गणितं सोडवतोस, हे गणित तर अगदी साधं आहे असं म्हणलं की मग पोरगं लक्ष देऊन बघायला लागतं. मग त्याला ते गणित चटकन सुटतं. त्याला ते गणित सुटावं, जे गणित त्याला सुटत नव्हतं ते गणित त्या पोराला सोडवून देण्याकरता म्हणून आईनं यात काय पडलंय, हे किती सोपं आहे असं जसं बोलावं तसं योगाचं काठिण्य ज्या साधकाला जाणवत होतं त्या साधकाच्या गळी योग उतरवून देण्याकरता ज्ञानोबाराय बोलले, सोपे योगासारखे काही असे, या योगासारखं काही सोपं आहे का? त्यालाही बरं वाटतं, तोही त्या साधनेला लागतो. हे कोणाचं हृदय आहे? माऊलीचं नाही तर कोणाचं सांगा? माऊलीचं हृदय. धर्मनिष्ठाच्या करता म्हणून तशा पद्धतीचा उपदेश करून त्याला धर्माचा उपदेश करून धर्माला लावलं, माऊलीचं हृदय. योगनिष्ठ असलेल्या साधकाच्या करता योग सोपा आहे असं म्हणत म्हणत त्याला कुंडलिनी योगापर्यंत नेऊन पोहोचवण्याचा ज्ञानोबारायांनी केलेला प्रयत्न, माऊलीचं हृदय. योग्याची माता. ज्ञानमार्गानं जाणाऱ्या लोकांच्या करता ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? अजून काय करायला पाहिजे? ज्ञानोबारायांनी ज्ञानमार्गी साधकाच्या करता जे केलंय तेवढं कोणी केलंय सांग? अरे सिद्धानुवाद अमृतानुभव ग्रंथाचं वर्णन करत असताना त्या ग्रंथाला अनुभवामृत नाव ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं नाही. आपण अमृतानुभव अनुभवामृत म्हणतो. अनुभवाचं अमृत, अनुभव रूपी अमृत किंवा अमृतमय असा अनुभव काही म्हणा, पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ग्रंथाला दिलेलं नाव आहे सिद्धानुवाद. सिद्धानुवाद. सिद्धानुवाद म्हणजे ज्याला परब्रह्म पदवी प्राप्त झालेली आहे, मी ब्रह्म आहे, एक परब्रह्माच्या शिवाय जगात दुसरं काहीच नाही, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, या सिद्धांताच्या भूमिकेवर जो आरूढ झालेला महात्मा आहे त्या महात्म्याच्या दृष्टीनं जगाचा अनुभव काय? आपल्याला दिसताना जग कसं दिसतं आणि महात्म्याला दिसताना जग कसं दिसतं? आपल्याला जग काय दिसतं? पंचमहाभूताचा पसारा दिसतं. आणि महापुरुषाला विचार, वासुदेव सर्वमिती. तो म्हणतो हे जग आहे काही नाही, हा वासुदेव तो वासुदेव हे वासुदेव ते सगळं सगळं वासुदेव, परमात्म्याच्या शिवाय काही नाही. यच्चकिंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिष्य तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः. आपल्याला दृष्टीला दिसणारं यच्चकिंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा,
आपल्याला ज्या जगताचा डोळ्यांनी अनुभव घेता येतो किंवा जे जग आपल्या डोळ्यासमोर नाही पण ऐकून पुराणादिकातून माहिती आहे, असं परलोकातलं जग हे सगळंच्या सगळं कसं आहे, अंतर्बहिष्यतत् सर्वं व्याप्य नारायण स्थितः. या सगळ्या जगतामध्ये आत बाहेरून नारायण व्यापून आहे, दुसरं काही नाही. इहलोक नारायण, परलोक नारायण, सत्यलोक नारायण, स्वर्गलोक नारायण, वैकुंठ नारायण, त्याच्यानंतर कैलास नारायण. नारायणाच्या शिवाय दुसरं काहीच नाही. हे काय आहे? हा सिद्धाचा अनुभव आहे. आणि सिद्ध पुरुषाला प्राप्त झालेल्या या अनुभवाचा अनुवाद करण्याकरता ज्ञानोबारायांनी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे अमृतानुभव. त्या सिद्धाच्या दृष्टीला काय दिसतं? परमात्मा तत्व. सिद्धाच्या दृष्टीला काय दिसत नाही? अज्ञान. सिद्धाच्या दृष्टीला काय दिसत नाही? जग. त्याला जग दिसत नाही. न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. तुकाराम महाराजासारखे संत सांगतात. नाथ महाराजांनी वर्णन केलं, प्रपंच एक झाला होता, हे स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदाकल्पांती घडेना. प्रपंच नावाचा पदार्थ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी माग कधी निर्माण झाला होता, खोटी गोष्ट. प्रपंच नावाचा पदार्थ पुढच्या भविष्य काळात, अनंत काळामध्ये कधीतरी निर्माण होणार आहे, खोटी गोष्ट. मग जो माग झाला नाही, पुढं होणार नाही, तो वर्तमान काळात दिसत असला तरी नाहीच नाही, हे ठरलेलं आहे. ब्रह्मगिरीहुनी न निघे आणि समुद्री किर न रिगे, मध्ये दिसे ते वावगे मृगांबू जैसे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मृगजळाची नदी आहे. ही मृगजळाची नदी ब्रह्मगिरीसारख्या कोणत्या पर्वतावरून उगम पावली? नाही. ब्रह्मगिरीहुनी न निघे. बरं, समुद्राला जाऊन ही मिसळली का मृगजळाची नदी? समुद्री किर न रिगे, मग ती शेवटालाही नाही उगमालाही नाही. मध्ये दिसे ते वावगे मृगांबू जैसे. मध्ये दिसलेलं ते मृगजळ, ती मृगजळाची नदी जशी खोटी आहे, तसं प्रपंच नावाचा पदार्थ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी निर्माण झाला नव्हता. प्रपंच नावाचा पदार्थ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी पुढे निर्माण होणार नाही. मग मध्य भागात तुम्हाला दिसत जरी असला तरी तो नाहीच नाही. नाहीच नाही. मग दिसतं त्याची वाट काय? दिसतं ते सुद्धा खोटं असतं. कसं असतं? रज्जू सर्पाकार भासय रे जगडंबर. दोरीवर सर्प भासतो तो खोटा असतो, तसा तुम्हाला दिसलेला जगाचा पसारा खोटा. मग आहे काय? दोरीवर भासलेला सर्प जर खोटा असेल तर दोरी जशी सत्य आहे त्याप्रमाणे हा सगळा जगताचा पसारा ज्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर भासला तो परमात्मा खरा आहे. देवाच्या शिवाय दुसरं काही खरं नाही, ब्रह्माच्या शिवाय दुसरं काही खरं नाही. म्हणून ब्रह्म सत्यम. जगाचा विचार, जगन मिथ्या. मग जगामध्येच असलेला हा जो जीव आहे, या जीवाचं काय? जीवसुद्धा दुसरा कोणता पदार्थ नसून जीव ब्रह्मैव नापरहा. अनुभूती आहे. हा सिद्धाचा अनुभव आहे. आणि सिद्धाला सर्वत्र परमात्म्याची अनुभूती असल्यामुळं सिद्धाला कोणापासून दुःख होण्याचा प्रसंग नाही, काहीच नाही. प्रल्हादाच्या अंगावर जर सर्प चालून आला, सर्पाच्या कोठडीत जर प्रल्हादाला टाकलं गेलं तर त्या सर्पाच्या कोठडीत टाकल्याच्या नंतर प्रल्हादाला भय वाटत नाही, दुःख होत नाही, तो सर्प त्याला डसत नाही. त्याचं कारण काय? भुजगेपी विष्णू. त्याचा प्रत्यय आहे त्या सर्पाच्या रूपानं माझ्याकडे परमात्मा यायला लागला. त्याला हत्तीच्या पायी तुडवायचा प्रयत्न झाला, हत्ती त्याला तुडवीत नाही. का तुडवीत नाही? गजेपी विष्णू हो. आगीत जाळायचा प्रयत्न झाला त्या प्रल्हादाला, तर त्या प्रल्हादाला आग जाळत नाही. अरे, ज्या होलिका नावाच्या राक्षसीला अग्नीची बाधा होणार नाही हे वरदान होतं, त्या होलिकेच्या मांडीवर या प्रल्हादाला बसवून चिता पेटवली गेली. म्हणजे होलिकेला अग्नीची बाधा नसल्यामुळं ती जळणार नाही आणि तिच्या मांडीवर दिलेला हा जळाला पाहिजे असं होतं. असा नियम, अशा नियमानं असं व्हायला पाहिजे होतं. पण प्रल्हादाच्या भगवन्निष्ठेचा प्रतापच असा घडला की जिला अग्नीची बाधा होणार नाही हे वरदान होतं, ती होलिका जळाली. पण हा बिचारा पठ्ठा जगला. का जगला सांगा ना मला? ज्वलनेपी विष्णू हो. अग्नीत माझा विष्णू आहे म्हणतो तो. त्याचा अनुभव त्याला तारतो. समुद्रात बुडवून त्याला मारायचा प्रयत्न झाला तर समुद्रात तो बुडत नाही, मरत नाही. त्याचं कारण प्रल्हादाला विचारलं तर प्रल्हाद म्हणायला लागला, जलेपी विष्णू हो. हिरण्यकश्यपूने त्याला सांगितलं की बाबा, अनेक राक्षसांना सांगून तुला मारायला लावलं, का मेला नाहीस? त्यांच्यातही परमात्माच आहे. तो शेवटी हिरण्यकश्यपू म्हणतो, बाबा हे सगळे जाऊ दे रे बाबा, हत्ती जाऊ दे, तो सर्प जाऊ दे, तो अग्नी जाऊ दे, त्या पाण्याचा असू दे,
बाकीचे असुर असू देत, पण तुला मारण्याचा मी स्वतः प्रयत्न केला बाबा. तुला किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुला मी मारायला निघालो. मी तरी तुझ्या देवाचा वैरीच आहे ना, मी कुठला नारायण. त्यानं सांगितलं त्वयी स्थितो दैत्य मयी स्थितश्च विष्णू विना दैत्य गणोपी नास्ती. माझा परमात्मा तुझ्यातही आहे. याला काय म्हणायचं? जे मारायला अंगावर येतात त्यांच्यातही यांना परमात्म्याची प्रतीती असल्यामुळं मारायला अंगावर येणारा काही करू शकत नाही, त्याची ताकद चालत नाही. हा जो प्रकार आहे की नाही, या प्रकाराचा विचार केल्याच्या नंतर त्या महापुरुषाच्या जीवनामध्ये दुःखाची निमित्त येतात, पण ती दुःख देऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्या. कारण जे जे दुःखाचं निमित्त येतं त्या त्या दुःखाच्या निमित्ताच्या रूपामध्ये त्याला परमात्म्याचंच दर्शन होतं. अग्नी पाहिला तो जाळायला येणार आहे, पण याला अग्निदेव दिसतो. पाणी पाहिलं ते बुडवायला येणार आहे, पण त्याला तो नारायण दिसतो. आणि त्यामुळे ते पाणी त्याला बुडवू शकत नाही, तो अग्नी त्याला जाळू शकत नाही, तो सर्प त्याला डसू शकत नाही. याचा अर्थ काय? महापुरुषाच्या सर्व ब्रह्म आहे या अनुभवापोटी त्या महापुरुषाच्याकडं दुःखाची निमित्त जरी आली तरी त्या निमित्तात परमात्मदर्शन त्यांना होत असल्यामुळे ती दुःखाची निमित्त त्यांना दुःख देऊ शकत नाहीत. हा अनुभव आहे सिद्धाचा. आणि हा अनुभव असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणता आलं अवघाचे संसार सुखाचा करीनं. खायला भिक्षेशिवाय काही मिळत नव्हतं. अंगावर ल्यायला कपडा धड ज्ञानेश्वर महाराजांना मिळत नव्हता, पण ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन, सगळे जग सुखानं भरून टाकीन म्हणे, आनंदे भरीन तिन्ही लोक. कसं म्हणता आलं हे? ज्याला अंगावर ल्यायला कपडा नाही, ज्याला पोटभर खायला अन्न नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा थोडा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल. ज्ञानेश्वर महाराजाला खायला काय होतं? मुक्ताबाईनं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर आपल्या बालपणातली सगळी शल्य सांगितली आहेत सगळ्या संतांच्या समोर. काय होतं म्हणे, आमच्या तात आणि माता गेलीसे निघून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. देव आणि सगळ्या संतांना बसवलं आणि मुक्ताबाई सांगायला लागले आमचे मायबाप गेले त्यावेळेला आम्ही लहान लहान मुलं होतो देवा. काही नव्हतं आमच्याकडं, काही नव्हतं. गावात आम्हाला राहू दिलं जात नव्हतं. आम्ही सिद्ध बेटात झोपडी करून राहत होतो. खायला काही घरात नव्हतं. आमच्या 4 भावंडाच्या शिवाय आम्हाला कोणाचा आधार नव्हता. अशा अवस्थेमध्ये खायला काहीतरी भिक्षा मागून आणलं पाहिजे म्हणून माझे 2 मोठे भाऊ भिक्षा मागायला गावात जायचे. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न. आणि मी लहान असल्यामुळं इंद्रायणीच्या काठावर आमची झोपडी असल्यामुळं सिद्ध बेटात कदाचित मी पाण्याकडे जाईन की काय या भीतीनं माझ्या रक्षणाकरता, माझ्या सांभाळाकरता माझ्या मोठ्या भावाला सोपानाला घरी बसवलं जायचं. सांभाळी सोपान मज लागी. काय मिळत होतं खायला? राहायला काय होतं? सिद्ध बेटातली झोपडी. खायला काय होतं? हे कोरांनाचं मागून आणलेलं अन्न. बरं, ही कोरांनाची भिक्षा, कोरडी भिक्षा आणल्याच्या नंतर ती भिक्षा डाळ तांदूळ जे काही मिळालेलं आहे, पीठ वगैरे, ते साठवायला घरामध्ये भांडं काही नाही, काही नाही. काय होतं ज्ञानेश्वर महाराजांच्या घरात? ज्ञानोबारायच्या चरित्रातलं वर्णन पहा. त्यांना त्यांच्या घरामध्ये धान्य वगैरे साठवायला एकही धातूचं पात्र त्यांच्या घरात नव्हतं. काय होतं? परळ भोपळ्याची घरा माझी संपत्ती. ज्ञानोबाराच्या घरात काय? परळ आणि भोपळे. भोपळे म्हणजे काशी भोपळ्यासारखा मोठा भोपळा घ्यायचा, त्या सगळ्याचा भाग कापून काढायचा, त्याच्यातला गर काढून टाकायचा, वाळलं की पायलीसारखं काहीतरी ते धान्य वगैरे ठेवायला वापरायचं. ही भोपळ्याची संपत्ती आहे. आणि परळ म्हणजे मातीची गाडगी मडकी ज्ञानेश्वर महाराजांच्या घरामध्ये एकही धातूचं भांडं ज्ञानोबाराच्या घरात नाही. बरं, अंगावर ल्यायला वस्त्र कोणतं हो? नेसाया फटकुरी. जन्म गेला. ज्ञानेश्वर महाराजांना अंगावर नेसायला फटकूर. फटकूर म्हणजे जुन्या काळामध्ये लोक काय करायचे, धोतर वगैरे वापरून जीर्ण झालं, ते विरायला लागलं, कुठे कुठे चिरायला लागलं की मग काय करायचं, चिरका चिरका भाग काढून टाकायचा आणि मधलाच धडका जो धोतराचा तुकडा निघायचा, जे फडकं निघायचं, ते फडकं काहीतरी वापरता येईल म्हणून काढून ठेवलेलं असतं ना. म्हणजे चिरका भाग धोतराचा वगैरे काढून टाकल्याच्या नंतर त्याच्यातून निघालेला धड तुकडा, जुन्या धोतराचा, फाटलेल्या धोतराचा फाटका भाग काढून टाकल्याच्या नंतर निघालेला त्याच्यातल्या त्याच्यात धड असलेला जो तुकडा, त्याचं नाव फटकूर आहे हो. आणि ते फटकूर नेसण्याशिवाय ज्ञानेश्वर महाराजाला इलाज नव्हता. ही परिस्थिती आहे. मला सांगा, ही परिस्थिती अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणायसारखी आहे का?
म्हणायसारखी अजिबात नाही. ही परिस्थिती वर्णन करताना आपल्याला जर डोळ्यात पाणी येत असेल तर ही परिस्थिती अनुभवणाऱ्या माणसाला अवघाची संसार सुखाचा करीन म्हणायचं सामर्थ्य कसं येतं बोला ना. दुःखाची निमित्त येतात, पण सर्वम खलविदम ब्रह्म हा बोध प्राप्त झालेला असल्यामुळं त्या निमित्तात ब्रह्मदर्शनच असतं. माझं फाटकं धोतर नाही, हे परब्रह्म आहे. मी कोरांनाचं अन्न खात नाही, मी हे परब्रह्म सेवन करतोय. माझ्या घरात परळ भोपळ्याची संपत्ती नाही, हे परब्रह्म आहे. हा प्रत्यय, हा अनुभव नुसतं बोलणं नाही, इथून गळ्यातून वर बोलणं नाही, पोटातून तशा पद्धतीचा अनुभवाचा उमाळा ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये आहे त्या महात्म्याच्या जीवनात दुःखाची निमित्त येऊनही त्याला ती दुःख देऊ शकत नाही. आणि दुःखाची निमित्त येऊनही जो महात्मा दुःखी होत नाही, ती निमित्त त्याला दुःख देण्याच्या कामात समर्थ ठरत नाहीत. असा जो तो महात्मा, त्या महात्म्याला प्राप्त झालेला जो अमृतमय अनुभव, त्या सिद्धाचा जो अनुभव, त्या सिद्धाच्या अनुभवाचा अनुवाद म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा अमृत अनुभव आहे. काय आहे जग म्हणजे ब्रह्म. अज्ञान आहे का? अज्ञान धांडोळ नावाचं प्रकरण अमृतानुभवात आपल्याला पाहायला सापडतं. अज्ञानाचा धांडोळा घ्यायला निघालो, मिळत नाही म्हणे अज्ञान. अरे कोणाला अज्ञान? सामान्याच्या करता अज्ञान. महात्म्याला अज्ञान मिळेल का शोधून तरी? आपल्याला अंधार जसा कुठेही गेलं तिथं भेटत असतो, त्याप्रमाणे सूर्याला एकदा वाटलं म्हणे हा अंधार एकदा बघून यावं म्हणून. ज्ञानोबरांनी केलेलं वर्णन आहे. सूर्य अंधारा लागी रिगो का भलते सुरंगी. कसल्याही खोल सुरंगामध्ये जाऊन अंधाराचा शोध घेण्याचा सूर्यानं प्रयत्न केला. त्याच्या वाट्याला तो असेल का? नाहीच आहे ना. जगाच्या करता जरी अंधार असला तरी सूर्याकरता जसा अंधार नावाचा पदार्थ नाहीच आहे, त्याप्रमाणे सगळ्या जगाला जरी दुःख नावाचा पदार्थ अनुभवाला येत असला तरी सर्वम खलविदम ब्रह्म हा अनुभव प्राप्त झालेल्या महात्म्याच्या करता म्हणून तो सूर्यासारखा असल्यामुळं अंधारासारखा दुःखाचा प्रकार त्याच्या अनुभवाला येत नाही. आणि जो त्याच्या अनुभवाला न येणारा अज्ञान नावाचा पदार्थ, दुःख नावाचा पदार्थ, त्या सगळ्या पदार्थाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केल्यावरही हे पदार्थ दिसत नाहीत, हे सिद्धानुवादात ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मला काय सांगायचं आहे, सिद्धाला प्राप्त होणारी अनुभूती सांगून सिद्धाच्या जीवनामध्ये ज्ञान कशा पद्धतीने मुरलेलं असतं हे सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं हो, ज्ञानयोगी साधकाच्या करता म्हणून हे ज्ञान मिळवायचं रे, बाकीच्या अलीकडच्या ज्ञानात गुंतू नका, हे सांगणंच आहे त्याला. बाकीची ज्ञानं सांगितली नाहीत असं नाही ज्ञानेश्वर महाराजांनी, पण बाकीची ज्ञानं कशा करता? शाखाचंद्र न्यायानं हे ज्ञान सांगण्याकरता. इतर ज्ञानही ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तुम्हाला व्यवहार ज्ञान ज्ञानेश्वर महाराज देणार नाहीत असं समजू नका, देतील. पण त्यांना त्या ज्ञानातून शेवटी न्यायचं ज्या ज्ञानावर आहे ते ज्ञान हे आहे. पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावावया शाखा दाविजे तेवी औपाधिका बोली या, त्यांनी सांगितलंय. द्वितीयचा चंद्र त्याचं दर्शन महत्त्वाचं आहे. द्वितीयचा चंद्र त्याचं दर्शन महत्त्वाचं. मग त्या द्वितीयच्या चंद्राचं दर्शन जर घ्यायचं असेल, प्रतिपच्चंद्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेत आहे ना, प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सोनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, हे शिवाजी महाराजांच्या मुद्रेवर, राजमुद्रेवर आहे. प्रतिपरेच्या चंद्राप्रमाणे वाढत राहणारी ही शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. शिवाजी महाराजांचं वैभव असं प्रतिपरेच्या चंद्राप्रमाणे आता तो प्रतिपरेचा चंद्र म्हणजे अमावस्येनंतरच्या प्रतिपरेचा चंद्र, तो वाढत राहतो. पौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या प्रतिपरेचा चंद्र क्षयगामी असतो. अमावस्येनंतर येणारी म्हणजे शुक्ल पक्षातली जी प्रतिपदा आहे त्या प्रतिपदेचा चंद्र असा वरचेवर पौर्णिमेपर्यंत वाढत जाणारा, तो वाढणारा आहे. तशी अभिवृद्धी आपल्याला प्राप्त व्हावी याच्याकरता त्याचं दर्शन घेणं महत्त्वाचं मानलं जातं. मग तो दिसत नाही ना, बारीक चंद्रकोर असते ती द्वितीयेची, प्रतिपदेचा तर दिसतच नाही, द्वितीयेचाच पाहायचा असतो. मग त्या द्वितीयेच्या चंद्राच्या दर्शनाकरता काय करावं लागतं? ज्याला चंद्रदर्शन झालंय त्याच्याकडं जा. अरे मला दिसत नाही रे अजून आकाशात, तुला दिसला का? तो म्हणतो दिसला. मग मला दाखव ना. मग तो म्हणतो ते समोरचं पिंपळाचं झाड बघितलं का? हो. दिसलं का? दिसलं. हां, आता त्या झाडाची ती वरची फांदी, मोठी फांदी बघ बरं, ती दिसली का? दिसली. त्या फांदीच्या समोर लोंबणारं असं ते लोंबणारी अशी त्या पिंपळाची ढाळी पाहिली का रे? हां, दिसली. त्याच्या समोर एक 2 पानाचं कोपल असं सळसळत आहे बघ, पाहिलं का? हां, दिसलं. त्याच्यातलं ते अगदी पुढचं टोकाचं
लालसर लालसर दिसतंय असं ते पान पाहिलं का पिंपळाचं? पाहिलं. हा, त्या पिंपळाच्या पानापासून सरळ आकाशात दृष्टी टाक, चंद्र दिसतो की नाही बघ. मग तो म्हणतो हां आता दिसला म्हणतो. त्याला झाड दाखवायचं होतं की चंद्र? चंद्र. याला शाखाचंद्र न्याय म्हणतात. चंद्र दाखवायचा असतो पण सुरुवात करावी लागते झाडापासून. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांना नेऊन पोंचवायचं आहे मी ब्रह्म या ज्ञानापर्यंत, सिद्धाच्या अनुभवापर्यंत. पण पोंचवण्याकरता सुरुवात करावी लागते अलीकडून. अज्ञान आहे का? नाही. अज्ञान कोणाकरता? जीवाकरता. महापुरुषाच्या करता नाही. मग काय आहे? जीव ब्रह्मैव. जीव कोण? त्याचं वर्णन करा. ब्रह्म कोण? त्याचं वर्णन करा. आणि जीवन ब्रह्म या दोघांची वेगळी वर्णन असतील तर हे एक कसे ते परत समजावून सांगा. एवढा सगळा खटाटोप करून महापुरुषाच्या अनुभवाला अज्ञान नसतं, महापुरुषाच्या अनुभवाला एका परब्रह्माच्या शिवाय दुसरी प्रतीती नसते, आणि एक परब्रह्म त्याच्या अनुभवाला आलेला असल्यामुळं, ब्रह्माचं स्वरूप आनंदरूपता असल्यामुळं त्या महापुरुषाच्या जीवनात आनंदाच्या शिवाय दुसरं काही राहत नाही. आनंदाचे पोटी आनंद तरंग. हीच अनुभूती सगळ्या संत महात्म्यांनी वर्णन केलेली जी आपल्याला पाहायला सापडते ना, याला म्हणतात सिद्धानुभव, अमृतमय अनुभव, अनुभवाचं अमृत. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या साधक बालकांच्या हातामध्ये देण्याचं काम केलं. म्हणजे ज्ञानमार्गी साधकाच्या करतासुद्धा, ज्ञान योग्याच्या करतासुद्धा माऊलीत्वाचा निर्वाह ज्ञानेश्वर महाराजांनी केला. हे सगळं केलं. धर्ममार्गी लोकांना मार्गाला लावलं, योगमार्गी लोकांना मार्गाला लावलं, ज्ञानमार्गी लोकांना त्यांच्याकरता असलेली साधना सांगून ठेवली. हे सगळं झाल्याच्या नंतर ज्यांचा केवळ भक्तीचा अधिकार आहे त्या लोकांना सांगितलं याच्या नादी लागू नका तुम्ही. मी सांगितलेलं हे ज्ञान याच्या नादी लागू नका. मी सांगितलेला हा योग याच्या अष्टांग योगे न शिणिजे, यम नेम निरोध न कीजे रया. काय करू नका. हे यमनियमाची साधना करू नका. अरे सोपे योगासारखे काही असे म्हणणारे तुम्ही. अशी परस्पर विरोधी वचनं पाहिल्याच्या नंतर ही वचनात येणारी कॉन्ट्रोवर्सी एका पद्धतीची हे पाहिल्यानंतर आत्ता सध्या सुशिक्षित म्हणणारी माणसं आपल्या बुद्धीचे तारे तोडायला लागतात. हे असं कसं म्हणावं? एकीकडं सोपं म्हणतात, एकीकडं कठीण म्हणतात, एकीकडे हे करा म्हणतात, एकीकडे हे करू नका म्हणतात. हे कसं चाललंय? अरे त्या अधिकाऱ्याकरता ते बोलावं लागतं, हे लक्षात घ्या ना. ज्याचा भक्तीचाच अधिकार आहे त्याला सांगावं. कशाला ज्ञानाच्या नादी लागतं? सोडून द्या, ते काही कामाचं नाही. ते कामाचं नाही म्हणजे कामाचं नाही हे सांगण्यात तात्पर्य आहे का ते तुझ्या कामाचं नाही हे सांगण्यात तात्पर्य आहे? याच्या कामाचं नसतं ते. मी नेहमी उदाहरण सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलंच. ज्ञानोबाराने एक उदाहरण आपल्याला सांगितलं. पंचपक्वान नाही, चांगली की वाईट सांगा? चांगली. सगळ्याला मिळावीत की नाही घरामध्ये? मिळावीत. मग त्याच घरात जन्माला, सगळ्यावर आपलं प्रेम असतं म्हणून सगळ्याला ती पंचपक्वानं मिळाली पाहिजेत असं आपल्याला वाटतं. पण त्याच घरात जन्माला आलेलं एक 10 दिवसाचं बालक आहे. प्रेम आहे की नाही त्याच्यावर? सगळ्यात जास्त प्रेम त्याच्यावर आहे. मग ज्याच्यावर प्रेम आहे त्याला पंचपक्वानं जर देत असाल तर घरात केलेली पंचपक्वानं त्या 10 दिवसाच्या बाळाला खाऊ घालता का? खाऊ घालत नाहीत. का? प्रेम आहे म्हणूनच खाऊ घालत नाही. त्याचा अधिकारच नाही तो. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याला आईच्या स्तनातलं दूध प्यायला सायास पडतात बाबा, त्याला पक्वान्नाचा अधिकार असतो का रे? त्याला पक्वान्न खाता. म्हणून बालका जेवी नेदावी धनुर्धरा. म्हणून अर्जुना, भगवंताच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अर्जुना ऐक म्हणे, ज्याला स्तनपान करण्यात सायास पडतात त्याला जसं दूध हे पंचपक्वान्न द्यायची नसतात, त्याप्रमाणे ज्ञान हे कोणत्याही अनधिकारी माणसाला, ज्याला विवेक वैराग्य काही नाही अशा मनुष्याला ज्ञान सांगून उपयोग होत नाही. म्हणून त्याला म्हणतात भक्तिमार्गाचा अधिकार असणाऱ्याला सांगितलं नाही, ज्ञान काही कामाचं नाही. योगमार्ग नको, अष्टांग योग न शिणिजे नको, ते करू नको. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म हे त्याला सांगायचं. योग नको म्हणणारे ज्ञानेश्वर स्वतः योगी आहेत ना. मग तुम्ही का करता योगाभ्यास? तुम्ही योगाभ्यास करायचा आणि लोकाला सांगायचं योगाच्या मार्गाने जाऊ नका. तुम्ही यज्ञयागाचं विधान करायचं आणि लोकाला सांगायचं तुम्ही यज्ञयाग करू नका. हे काय चाललंय? अरे यज्ञयागाचा तुझा अधिकार नसेल तर नको बाबा करू. योगाचा तुझा अधिकारच नसेल तर नको बाबा योगाभ्यास करू. ज्ञानाचा तुझा अधिकार नसेल तर नको ज्ञानाच्या नादाला लागू आत्ताच.
अधिकार येईल तेव्हा बघू, किंवा ही दुसरी जी भक्तीसारखी साधना तुझ्या वाट्याला आहे ना. कसं आहे बघा, वारकरी संप्रदायामध्ये साधना भक्तीची आहे आणि फळ ज्ञानाचं आहे. मोक्ष मिळतो, पण तो मोक्ष मिळवण्याकरता म्हणून आम्हाला ज्ञानाची साधना करून, कष्टमय साधना करून प्रयत्न करण्याची गरज नाही. मग काय करा, भक्तीची साधना करा, मोक्ष मिळतो. तुकाराम महाराजाचा अभंग सांगतो मी तुम्हाला. तुकाराम महाराजांनी एक गावी आम्ही विठोबाचे नाम आणि काप्य काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. पुढचं चरण लक्षात देऊन थोडंसं ऐका. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. काय करू आम्ही, लावणी मृदंग लावून घेऊ, श्रुती म्हणजे वीणा लावून घेऊ, टाळघोष करू. आता हे काय सगळं, वीणा लावून घेतली, मृदंग लावून घेतला, टाळघोष करायला लागला, म्हणजे काय करतोय, ज्ञानाची साधना आहे का भजनाची? भजन करणार आहे ना आता. मग ही सगळी साधना भजनाची करायची आणि त्याच्यातून आम्हाला आनंद जो मिळणार तो कोणता, सेवू ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरसाचं सेवन, ब्रह्मरस कुठला आहे, भक्तिरस इथं येईल. भजनाची साधना केल्याच्या नंतर प्राप्त होणारा रस कोणता, भक्तिरस. मग हा भक्तिरस मिळतो असं म्हणण्याच्या ऐवजी भजनाची साधनं वापरून आम्ही ब्रह्मरसाचं सेवन करू असं तुकाराम महाराज जे बोलतात की नाही, याचाच अर्थ असा आहे. वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे. इथं साधना भक्तीची ज्ञानाचं फल मिळतं. मग ते ज्ञानाची कठीण साधना करून मिळवण्यापेक्षा सोप्या मार्गाने मिळव की बाबा. हे भक्तिमार्गी साधका करतात ज्ञानेश्वर महाराजासारखे संत महात्मे सांगतात. बघा तुम्ही किती सोपं करून सांगितलं संतांनी हे सगळं आपल्याला. ज्ञानाचा अधिकार नाही तुझा, नको लागू नको त्याच्या नादी. नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलं, एक शेत आहे, त्या शेतकऱ्याला शेतात मळा करायचा आहे. मग मळा करायचा आहे तेव्हा त्या शेतकऱ्याने विचार केला, मळा करायचा तर या शेताला पाणी लागेल. मग पाणी कसलं, आता ते नाथ महाराजांच्या काळाचा विचार करा, 400 वर्षापूर्वीचा. नाहीतर मला सांगू नका, लगेच त्याला बोर घ्यायला सांगा ना, एक मोटार बसवलं की उद्या मळा होतो, तसलं नाही. 400 वर्षापूर्वीचा विचार करा. नाथ महाराजांनी असं वर्णन केलं की त्या माणसाच्या शेताच्या बाजूनं गंगा वाहते आणि त्या माणसाच्या शेतामध्ये एक मोठी बारव आहे, विहीर आहे. त्यानं मळा करायकरता त्या विहिरीचं पाणी वापरावं का त्यानं मळा करण्याकरता त्या गोदावरीचा पाटच आपल्या शेतात आणावा, काय करावं, तुमचं मत काय सांगा मला. ज्याच्या शेताच्या बाजूनं गोदावरीसारखी नदी धोधो वाहते आहे, 400 वर्षापूर्वीची ती धोधो वाहणारी गोदावरी लक्षात घ्या, ती ज्याच्या शेताच्या बाजूनं वाहते आहे त्यानं शेतात पाट आणावा का विहिरीचं पाणी काढून वापरावं, काय करावं वाटतं तुम्हाला? विहिरीचं पाणी वापरू द्या. बरं, ते विहिरीचं पाणी जर वापरायचं असेल तर त्याच्याकरता त्याला मोठ ठेवावी लागते, त्याला बैलजोडी ठेवावी लागते, त्याला नाडा आणावा लागतो, त्याला एक गडी ठेवावा लागतो, त्या गड्याला पगार द्यावा लागतो, त्या गड्याने ते बैल मागं पुढं असे फिरवावे लागतात. एवढे श्रम करायचे आणि त्याच्यातून निघणारं जे पाणी असतं ते फक्त 10 घागरीचं असतं आणि ते 10 घागरीचं पाणी थोड्या थोड्याने काढून त्यानं ते मळा कधी भिजवायचा हो. आणि यानं जर पाट आणला त्याचा गोदावरीचा याच्या शेतामध्ये, तर त्या शेतात पाट आणल्याबरोबर याला कोणताही श्रम न करता सगळ्या जमिनीला याचं पाणी सहजासहजी उपलब्ध होतं ना. मग आता काय करू द्या सांगा, विहिरीचं पाणी घेऊ द्या की त्याला पाट आणू द्या? कॅनॉल फोडायचा नाही, कॅनॉल नसताना बाजूनं वाहणाऱ्या नदीचा पाट आणायचा आहे, काय करू द्या सांगा. हां, कॅनॉल फोडायचा प्रसंग असेल तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, विहिरीचं पाणी वापरावं, हे बरोबर आहे. नाथ महाराजांनी हे उदाहरण आपल्याला दिलं आणि सांगितलं की म्हणे बाबा, हे मोठ्याचं पाणी, विहिरीचं पाणी मोठ्यानं काढून काढून शेताला देणं आणि मळा करणं हा जसा कष्टमय प्रकार आहे, तशी ज्ञानाची साधना कष्टमय प्रकार आहे. आणि पाटाचं पाणी आणून सगळ्या शेतात मळा फुलवणं हे जसं सोपं साधन आहे, तसा भक्तीचा मार्ग सोपा आहे. म्हणून तुम्ही भक्तीच्या मार्गाला लागा बाबा, ज्ञानाच्या साधनेला लागू नका. मोठ कुठं ठेवता, गडी कुठं ठेवता, बैलजोडी कुठं सांभाळता, मेला एखादा बैल तर पुन्हा विकत घ्यायला पैसे कुठले आणता, हे सगळं करत बसण्यापेक्षा गोदावरीचा पाट घेऊन या ना बाबा तुमच्या शेतात. हा जसा प्रकार सांगितला जावा त्याच पद्धतीनं नाथ महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, लागा भक्तीच्या मार्गाला. तुम्ही कसेही असा, कोणीही असा, तुम्हाला भक्तीचा मार्ग सोपा प्रशस्त संत महात्म्यांनी सांगितला आहे ना, मग त्याचा अवलंब करा. हे काय,
हे भक्तिमार्गी साधकाकरता इतर मार्गाचं गौणत्व सांगून भक्तीचं महात्म्य सांगत सांगत त्याला भक्तीत प्रवृत्त करण्याचा प्रकार आईचं काम आहे. आईचं काम आहे. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं ना, धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता थोरलिया. एका आईला 2 मुलं आहेत. एक मूल मोठं आहे, चांगलं जाणतं झालं आहे, 10-12 वर्षाचं आहे, आणि एक अगदी तान्हं मुलं आहे, लहान मुलं आहे, 1-2 वर्षाचं आहे, फार तर तान्हं म्हणू नका. मग ते 1-2 वर्षाचं असलेलं मूल आणि 10 वर्षाचं असलेलं मूल दोघाला समान रीतीनं सांभाळते का माता? प्रेम समान आहे हो, पण सांभाळण्याचा प्रकार. याच्या तोंडात घास घालते या लहान मुलाच्या, आणि ते पोर जर व्यवस्थित जेवत, का रे जेवता येत नाही का, व्यवस्थित खाणं, घास कसा घेतला असं म्हणून त्याला सत्ता करून त्याच्यावर त्याला जेवायला घालते. नाही, ज्याच्यावर सत्ता करते त्याच्यावरही प्रेम तेवढंच आहे. आणि ज्याच्या तोंडात घास घालून त्याला नाही बाळा घेतलं पाहिजे, हा कवचा घास आहे, हा चिवचा घास आहे म्हणत म्हणत खाऊ घातलं, त्याच्यावरही तेवढंच प्रेम आहे. दोघावरही समान प्रेम करणारी जशी माता असावी तशी अष्टांगयोगी असा, ज्ञानयोगी असा, भक्तियोगी असा, धर्मनिष्ठ असा, कशाही पद्धतीच्या कोणत्याही योगमार्गाचा अवलंबन करणारे तुम्ही असा, तुमच्या सगळ्या जीवन निर्वाहाची चिंता वाहणारी माता म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं आपलं माऊलीचं हृदय ज्या ग्रंथातून ओतून ठेवलेलं आहे, असे हे सगळे ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ असल्यामुळं जनाबाईचा आपल्याला आग्रह आहे, वाचावी ज्ञानेश्वरी. आई बाबा हिचा आश्रय करा, हिची सेवा करा, मातेची सेवा करा. डोळा पाहावी पंढरी, दुसरी माता आपली पंढरी आहे, तिचीही सेवा करा. डोळ्यांनी पंढरीचं दर्शन घ्या. पंढरीला एकदा जा रे पंढरी आहे, पंढरपूरला एकदा जाऊन या. काय होतं याच्यानं? जनाबाईने पुढं वर्णन केलं, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टीकेसी. अज्ञानी जीवालाही ज्ञान करून देणारा असा हा ग्रंथ आहे. या भगवद्गीतेच्या टीकेला, या टीकेला असा वर आहे, देवानेच असा वर देऊन ठेवलेला आहे, ज्ञान होय अज्ञानासे. कोणाला ज्ञान होतं? अज्ञानी जीवाला. होय, अरे नुसता अज्ञानी नाही, ज्ञान होय मूढा अतिमूर्ख. त्या दगडासारखा मूर्ख असलेला मनुष्य, त्यालाही ज्ञान होतं. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून शेवटी जनाबाईनं सांगितलं, वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. जो कोणी या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा आश्रय करील, नियमानं वाचील, जनाबाई सांगते मी त्याला लोटांगण घालते. हे काय आहे? जनाबाई ही माता, मी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे, पंढरी ही माता, आणि ज्ञानेश्वरी ही आपली माता, आणि ती देणारे ज्ञानेश्वर महाराज ही खरी माता. आपलं मातृत्व संतांच्याकडे आहे. आणि आईच्या सेवेचं महत्त्व काय अनेक वेळेला सांगितलं जातं. आईच्या सेवेचं खूप मोठं महत्त्व आपल्याला संतांनी सांगितलेलं. एकदा सकाळी उठून मनुष्यानं आपल्या जन्मदात्र्या आईला जर नमस्कार केला तर त्याला केवढं मोठं पुण्य प्राप्त होतं. भूप्रदक्षिण षटकेनं, बरं का, काशी यात्रा अयुतेनच, सेतुबंध शतस्नानैहि तत्फलम मातृवंदने. आईला केलेल्या एका नमस्कारात माणसाला मिळणारी एवढी पुण्य असतात. किती पुण्य? संपूर्ण पृथ्वीला 6 वेळा प्रदक्षिणा केली, एक. बरं का, संपलं नाही पुण्य, अजून पुढं त्याच्यात बेरीज करत जायचं आहे आपल्याला. अधिक भूप्रदक्षिण षटकेनं काशी यात्रा अयुतेनच. अयुत म्हणजे 10,000 वेळेला काशी यात्रा केली म्हणजे काशीला 10,000 दिवस राहून आला असं नाही. इथून घरून काशीला जायचं, काशीहून परत यायचं, इथं आल्यावर काशीचं मावंद करायचं, पुन्हा जायचं, पुन्हा परत यायचं, पुन्हा मावंद करायचं, अशा 10,000 काशी यात्रा केल्या. आणि सेतुबंध शतस्नानैहि, रामेश्वरला जायचं आणि सेतुबंधाच्या ठिकाणी स्नान करायचं, तिथून परत यायचं, अशी 100 सेतुबंधाची स्नानं केली. तर याचं मिळून जे पुण्य आहे आपल्या जन्मदात्र्या आईला केलेल्या एका नमस्कारात माणसाला ते प्राप्त होतं. एवढं मोठं महत्त्व आहे. एवढं मोठं महत्त्व असल्यामुळं आईची सेवा केली पाहिजे. आणि आईची सेवा करणं हे जसं पुण्याकरता, केवळ पुण्याकरताच हे समजायचं कारण नाही, पुत्र कर्तव्याकरता. एखादा म्हणेल आम्हाला पुण्य नको, नास्तिक असला तर म्हणेल एखादा, नको पुण्याची आम्हाला काही गरज नाही, आम्हाला लागू द्या पाप, पण पुत्र कर्तव्य तरी.
कर्तव्याचा तरी विचार केला पाहिजे. पुत्र कर्तव्यात काय येतं? पुत्र कर्तव्यामध्ये पुत्राचा पुत्रधर्म सिद्ध होण्याकरता शास्त्राने सांगितलं त्याला 2-3 गोष्टी केल्या पाहिजे. जीवतोर वाक्यकरणात प्रत्यब्दम भूरी भोजनात गयायाम पिंडदानाच्य त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. 3 प्रकारांनी पुत्रधर्माचा निर्वाह करावा लागतो. काय? मायबाप जिवंत असेपर्यंत त्यांची आज्ञा पाळावी लागते. 1, ते गेल्याच्या नंतर ते ज्या दिवशी गेले असतील त्या दिवशी श्राद्ध करून भरपूर अन्नदान केलं पाहिजे. 2, आणि एकदा गयेसारख्या क्षेत्रात जाऊन त्यांच्या नावाने पिंडदान केलं पाहिजे. 3, या 3 कर्तव्याने पुत्रधर्म सिद्ध जर होत असेल तर भले पुण्य नको म्हणा, पण आपल्या पुत्रधर्माचा निर्वाह करण्याकरता का होईना आईची सेवा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग ती ज्ञानेश्वरी रूपी आई असेल, ज्ञानोबा रूपी आई असेल, पंढरी रूपी आई असेल, जनाबाई रूपी असेल, किंवा आज ज्या माऊलीची पुण्यतिथी आहे त्या ज्या निमित्तानं आपण हे सेवा करायला लागलेले आहोत त्या मातेसारखी आपली स्वतःची जन्मदात्री माता असेल. असा आपला पुत्रधर्म सिद्ध करण्याच्या दृष्टीनं आमच्या आदरणीय आईलानी सरांनी हा मातृवंदनेचा कार्यक्रम दरवर्षी ठेवलेला आहे. या कार्यक्रमामध्येच गुणवान विद्यार्थ्याचा सत्कारही ते करतात आणि सर्वांच्यासाठी म्हणून काहीतरी एक थोडीशी वाङ्मयीन सेवा घडली पाहिजे या निमित्तानं ही प्रवचनाची सेवाही ते आयोजित करतात. झालेली सेवा आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पण करू आणि सर्वांनी मातृवंदनेचा मातृसेवेचा वसा घेतला पाहिजे. आपण तो घेतलेला याच्यात संशय जरी नसला तरी आपल्या संबंधातल्या ज्या माणसाच्याकडून मातेची सेवा होत नसेल त्याला सेवेत प्रवृत्त करणं आपल्याला किती शक्य आहे हा भाग जरी वेगळा असला तरी आपण सेवेत प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. एवढा संकल्प तरी प्रत्येकाने घेऊन जावा तर या कार्यक्रमाचं सार्थक आहे एवढं सगळ्यांना सुचवून सेवा पूर्ण करतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की जय. ऐसा कळावा विठ्ठल, ऐसा कळावा विठ्ठल, ऐसा मिळावा विठ्ठल, ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला, ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला, ऐसा कळावा विठ्ठल, ऐसा मिळावा विठ्ठल, ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला, ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला. देह चंदन उगाळू पुण्या गरीबाच्या दारी, तवा येईल विठ्ठल घेण्या गळा भेट माझी, तवा येईल विठ्ठल
घेण्या गळा भेट माझी ऐसा भेटावा विठ्ठल ऐसा भेटावा विठ्ठल ऐसा मिळावा विठ्ठल ऐसा जळावा विठ्ठल काळ झाला ऐसा जळावा विठ्ठल काळ झाला सोडून साऱ्या मोडीन मी जाती टाळाची पड्या जोडून साऱ्या मोडीन मी जाती तवा विठ्ठलाच्या चरणाची लावीन गमाती ऐसा जोडावा विठ्ठल ऐसा जोडावा विठ्ठल ऐसा घडावा विठ्ठल ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला कधी तरी कुणाच्या दुखाशी तारा जोडावी कधी तरी कुणाच्या दुखाशी तवा होईल झणकार माझ्या विठ्ठलाच्या मनी ऐसा ऐकावा विठ्ठल ऐसा ऐकावा विठ्ठल ऐसा सांगावा विठ्ठल ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला सारा रंग एक व्हावा नभी अबीर गुलाल सारा रंग एक व्हावा तुझ्या सावळ्या रंगात भेद मिटू दे गा सारा ऐसा दिसावा विठ्ठल ऐसा दिसावा विठ्ठल ऐसा रंगावा विठ्ठल ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला ऐसा तळावा विठ्ठल ऐसा मिळावा विठ्ठल ऐसा जडावा विठ्ठल काळ झाला